सातारा जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। सकाळपासूनच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुर्गम परिसरात जाणाऱ्या मतपेट्या रवाना केलेल्या आहेत। मतदान प्रक्रियेसाठी 1694 कर्मचारी तसेच 181 वाहने उपलब्ध करण्यात आलेली आहेत। याचाच आढावा घेतला आमचे साताराचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी। सातारा जिल्ह्यातील 261 पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या निवडणूक प्रक्रिया आहे। ती आता निवडणूक यंत्रणा जी आहे ती केंद्राच्या ठिकाणी जाताना आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात। पाटण तालुका हा दुर्गम तालुका आहे आणि याच तालुक्यात सकाळपासूनच आज मतदान पेट्या आहेत त्या नेण्यासाठी वाहनं जे आहेत ते या ठिकाणी सज्ज झालेले आहेत। अनेक सकाळपासूनच या ठिकाणी वर्दळीचं वातावरण आपल्याला एकत्रित पाहायला मिळतात। एसटी बसेस आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी कर्मचारी देखील तैनात करण्यात आलेले आहेत। आतापर्यंत साधारण 70% मतपेट्या ज्या आहेत त्या रवाना झाल्याचं चित्र आहे ते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर निवडणूक निर्णय अधिकारी यांनी या ठिकाणी 70% ज्या पेट्या आहेत त्या आता रवाना झाल्याचं बोललं गेलेलं होतं। साधारण जर आपण पाहिलं तर 1694 जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी निवडणूक कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। आपण जर पाहिलं तर विशेष मतदान केंद्र देखील या ठिकाणी असणार आहेत। ही निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी या ठिकाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन असेल, या ठिकाणी निवडणूक विभाग असेल ते अलर्ट असल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय। त्यामुळं आता उद्या प्रत्यक्षात या मतदानाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या ठिकाणची ज्या ठिकाणची व्यवस्था आहे ती आता एकंदरीत पूर्ण झाल्याचं चित्र सध्या तरी आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतंय। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।